बापरे फ्रेंड्स, हे पहा भोपळे मस्त तर फ्रेंड्स हे बघा सगळ्यात मोठा मुळा लाल. आता एक एक शेंगा काढायचे दिवस गेले. आता घसटिंग केलेला आहे, पण हे जस्ट तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज हार्वेस्टिंग करूया छान छान असं लाल मुळ्यांचं. हे पहा इतके मोठे झालेत ना मुळे, आणि यालाही फुलं यायला चालू झालेली आहेत. आलेलं मी काढतीये हा मुळा, फुलं आलेलं आहे पहा. अरे अरे हे बघा तुटला. हे बघा लाल मुळा. मला कोणीतरी विचारलेलं लाल मुळ्याचे बी कुठे मिळतील, तर आमच्या इथं तर मार्केटमध्ये मिळतात, पण तुम्हाला जर तिथे मिळत नसतील तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. हे बघा हे झाड वाढलंय, मुळाने वाढलंय. वरच्या फुलांची वाढ झाली की मुळ्याची वाढ नाही होत खाली. तर फ्रेंड्स हे बघा सगळ्यात मोठा मुळा लाल, तरी थोडा तुटलाय, मी काढतीये. ती मोठा झाला हा मुळा. हे पहा आपलं मिरचीचं झाड, छानपैकी मिरच्या भरलेल्या आहेत झुपकेदार अशा. थोड्याफार मिरच्या घेऊया. हे बघा लाल पांढरं झालं. मला आज हिरवा मुळा पण दिसतोय इथं एक. त्यामध्ये मध्ये मध्ये आपलं हे कोथिंबीर पण आली आहे छान. फ्रेंड्स भाजीची तयारी झाली. कोथिंबीर मिळालेत आपल्याला, मिरच्या मिळाल्या. चला आता शेंगा तोडूया. आपलं हे दुसऱ्या प्रकारच्या घेवड्याच्या या शेंगा आहेत, दाखवते चला. इतक्या भरपूर शेंगा आल्यात, काय काय वाळायला लागलेत दाखवते तुम्हाला मी. तर ह्या आम्ही वाळून ठेवणार आहे, वर्षभरासाठी होतात आपल्याला. जेव्हा केव्हा बनवायचं असेल तेव्हा ह्याला भिजवून ठेवायचं रात्रभर, आणि उसळ बनवू शकतो आपण. हे पहा ह्या वाळलेल्या शेंगा काढल्या मी. हा दाणे भरले त्याच्यात, मस्त या शेंगा आपल्या तयार झाल्यात. भरपूर दाणे आहेत हे पहा. हे वर आहेत शेंगा, हे बघा खूप वर आहेत. मी काढते आता. मी आता ह्या साईडला आले आपल्या कंपाऊंडच्या, आणि इथं तर एकदम गच्च भरलेल्या आहेत शेंगा. तुम्ही पाहू शकता असे झुपके झुपके लागलेत. सगळ्या शेंगांनी असं लकडलंय. हे बघा पहा मी काढते. हे पहा तर पहा, हे बघा, हे पहा किती शेंगा लकडलेत. या सगळ्या जून झालेल्या शेंगा सगळ्या सोलणार, आणि हे दाणे पूर्णपणे वाळवून आम्ही त्याला वर्षभरासाठी त्याला प्रिझर्व करून ठेवणार आहे.
जेव्हा कधी खायची अशी वाटेल त्यावेळेला भिजवायचे हे दाणे रात्रभर आणि सकाळी ह्याची उसळ बनवूया. हे पहा, मी सगळंच कट करतीये. द्राक्षाचे घस काढतो ना आपण, तसं आहे. हे पहा, काय भारी वाटायला लागले हे हार्वेस्टिंग करताना. असे शेंगाचे ना घसच्या घस तोडतोय आम्ही. एक एक शेंगा नाही तोडत आहे. खूप छान वाटतंय. आता एक एक शेंगा काढायचे दिवस गेले, आता घसच्या घस काढतोय आम्ही. हे पहा, व्हिडिओ लांब होईल, हे मी नंतर काढणार आहे. आता पुरत्या काढलेल्या आहेत फ्रेंड्स. हे पहा, आता मी दुसऱ्या ह्या फ्लॅट बीन्सच्या वेलाकडे आलेले आहे. इथं ही शेंगा फ्रेंड्स, हे पाहू शकता, अशा भरल्यात झुपक्यानी. झुपके आलेत नुसते, हे पाहू शकता. पूर्ण वेल असा भरलेला आहे. भरघोस असं हार्वेस्टिंग करतीये. तर मला कंटाळा नाही, तुम्हीही पाहायला कंटाळा करू नका. आणि बरं का, पूर्ण व्हिडिओ पहा, अजिबात स्किप करू नका. खूप मजा येणार आहे पुढे. जून झालेल्या शेंगा आहेत ना, त्या हातानं पटापट अशा तुटल्या जातात. त्याला अजिबात शक्ती वगैरे काही लावावी लागत नाही. सांगण्याचा हेतू हा की ह्याची तोडणी सोपी आहे. फ्रेंड्स, हे बघा दाणे. बाहेरून एवढ्या झाल्यात, अजून भरपूर भरलेत शेंगा. तुम्हाला दिसत असतील, मी काढल्या नाहीत. हे पहा, अजून भरपूर अशा भरलेल्या आहेत आपल्या वेलाला शेंगा. तर काढूया परत. हे पहा. तर फ्रेंड्स, अजून एक सरप्राईज दाखवते. हे बघा, आपल्या केळ्याला नवीन घड येणार आहे. किती सुंदर आहे. हे पहा, पावट्याचे अजून घस लागलेले आहेत. हे पहा, नुसतं भरलेलं आहे. पण घाबरू नका, मी आता हार्वेस्टिंग नाही करणार आहे. खूप लागलेत शेंगा. आणि हे पहा, 2 भोपळे मस्तपैकी पाहू शकता. तेव्हापासून ह्या वांग्याच्या झाडाची नजर काढली. मस्त वांगी यायला लागलेत. हे पहा, सुंदर अशी वांगी आपली. वांगी आली आहेत, मी काढत नाहीये, आपण कालच काढली आहेत. हे पहा, हे पहा. तर फ्रेंड्स, चला ब्रोकली काढून घेऊया. वाव, टोमॅटो असे अर्धे पिकलेले काढले, 2 दिवसात मस्त लाल भडक होतात. बाप रे फ्रेंड्स, हे पहा,
फ्रेंड्स, इतकं हार्वेस्टिंग केलेलं आहे, पण हे जस्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी. अजून माझ्या ह्या बागेत भरपूर अतोनात भाजी आली आहे आणि मी फक्त थँक्यू ह्या नेचरला म्हणते, कारण इतकं भरभरून देतं नेचर ना. खरंच एकदम मन असं भरून गेलेलं आहे. ही माझ्या मेहनतीची पोचपावती आहे. ह्या माझ्या टोपल्या जड झाल्यात की मी उचलू पण शकत नाही. पण जर तुम्हाला हे हार्वेस्टिंगचे माझे व्हिडिओ खरंच मनापासून आवडत असेल तर जरूर लाईक करा. माझं चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.